नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे. तर या ठिकाणी रात्रीच मी राजमा भिजवत ठेवलेला होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असा राजमा भिजलेला आहे. तर ह्याला 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरमध्ये टाकलं. राजमा शिजेल इतपत यामध्ये पाणी टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि कुकरचं झाकण लावून ह्याला गॅसवरती शिजवायला ठेवलं. ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या. तर 5 शिट्ट्यामध्ये छान मऊ असा राजमा शिजला जातो. तर इथे पहा, मस्त असा हा राजमा शिजलेला आहे. एकदम मऊ छान असा राजमा शिजलेला आहे. तर कढईमध्ये तूप टाकलं, तर तुपाऐवजी तेल टाकलं तरी चालेल. त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली, एक बारीक कट केलेला कांदा टाकला, लसूणची पेस्ट टाकली आणि याला छान असं मिक्स केलं. एक बारीक टोमॅटो टाकला कट केलेला. त्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. तेल सुटेपर्यंत या फोडणीला मिक्स केलं. त्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत, लाल तिखट, हळद, मी याच्यामध्ये पनीर मसाला टाकलेला आहे. आता आपण जो राजमा शिजवून घेतला होता तो फोडणीमध्ये टाकला. छान असं याला व्यवस्थित मिक्स केलं. परत आता यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी टाकलेलं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट टाकलेलं आहे, 1 चमचा. आता चवीनुसार परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे. छान याला मिक्स करून घेऊया. आता ह्यावरती मी 5 ते 7 मिनिटासाठी उकळीपर्यंत झाकण ठेवलेलं आहे. तर इथे मस्त अशी राजम्याची भाजी तयार झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे. तर नक्की करून पहा. धन्यवाद.